नवीन 3 कायद्यांची गतिमान अंमलबजावणी करणं, पीडितेला लवकर न्याय मिळेल अशा प्रकारे पीडितेच्या भाषेमध्ये FIR, EFIR, ईमेल, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड याला आता मान्यता मिळालेली आहे। इलेक्ट्रॉनिक समन्स आता आपल्याला पाठवता येतं। द्वेष प्रसरवणे, मॉब लिंचिंग असे गुन्हे आता परिभाषित झालेले आहेत। सगळ्या गुन्ह्यांमध्ये 90 दिवसाच्या आत आता तपास करायचा ही टाइमलाईन ठरवण्यात आलेली आहे। अर्थात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात 60 दिवसाचीच टाइमलाईन ठरवण्यात आली आहे। आणि आता फॉरेन्सिक एव्हिडन्सला सगळ्यात जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि 7 वर्षापेक्षा जास्ती शिक्षेचे जे सगळे गुन्हे आहेत या गुन्ह्याचा तपास हा फॉरेन्सिक व्हॅननीच करायचा आहे। ती व्यवस्था आपण केली आहे। क्राइम सीनवर आता फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी जाईल, क्राइम सीनचा पूर्ण व्हिडिओग्राफी केली जाईल, एव्हिडन्स कलेक्ट करत असताना त्याची व्हिडिओग्राफी केली जाईल। कारण आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा मग पंच सांगतात आम्ही नव्हतोच, आमच्या सह्या नंतर घेतल्या, हे इथे जप्तच झालेलं नाही आहे। आणि सगळा जो काही एव्हिडन्स आहे हा ब्लॉकचेन पद्धतीने स्टोअर करण्याच्या संदर्भातलं देखील आपण आता त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे, जेणेकरून चाकूच बदलला, रक्तच बदललं अशा प्रकारची कुठलीही त्या ठिकाणी आता व्यवस्था होणार नाही अशा प्रकारचा आपण प्रयत्न केलाय। आणि या नवीन कायद्याने सगळ्यात चांगलं जर काही केलं असेल तर या नवीन कायद्यामध्ये क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये प्रॉसिक्युशन किंवा डिफेन्स 2 पेक्षा जास्त तारखा मागू शकणार नाही अशा प्रकारचा नियम या नवीन कायद्याने केलेला आहे। त्यामुळे या ज्या काही आपल्या गुन्ह्यांमध्ये तारीख पे तारीख जे चालायचं ते देखील आता या ठिकाणी बंद होणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपल्या संपूर्ण पोलीस फोर्सचं हे जे काही माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अमितभाई शहांनी 3 नवीन कायदे तयार केले आहेत त्याचं पूर्ण प्रशिक्षण आपण केलं आहे। त्या संदर्भातली जी काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यातलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो। अजून सगळ्या व्हॅन्स आपल्या आलेल्या नाहीत, पण त्या आल्यानंतर क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।